पूर्वी मेसेज सेंड करण्यासाठी पत्र किंवा पोस्टकार्डचा वापर केला जात असे, परंतु 21व्या शतकामध्ये आता पत्र पाठवायचे असल्यास झटपट माहिती पोहोचवण्यासाठी इंटरनेटची मदत होते. इंटरनेटच्या सहाय्याने पत्रव्यवहार करण्याच्या पद्धतीला ई-मेलिंग असे म्हणतात. ईमेल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मेलिंग असे होय. जीमेल विषयी थोडक्यात. जीमेल ही एक ईमेल सर्व्हिस आहे जी गुगलने प्रोव्हाइड केली आहे. जीमेलद्वारे आपण जगात कोठेही असणाऱ्या व्यक्तीला ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल सेंड करू शकतो. जर आपल्याला जीमेलची सर्व्हिस यूज करायची असेल तर त्या वेबसाईटवर आपले अकाउंट असणे गरजेचे आहे. जर आपले अकाउंट नसेल तर ते अकाउंट क्रिएट करावे लागते, म्हणजेच जीमेल ह्या वेबसाईटवर आपले नाव रजिस्टर करावे लागते. जीमेलवर अकाउंट क्रिएट कसे करावे? जीमेलवर अकाउंट क्रिएट करण्यापूर्वी आपण आपल्या कॉम्प्युटरला इंटरनेट कनेक्शन जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या कॉम्प्युटरवर अवेलेबल असणारा ब्राउझर ओपन करावा. त्याच्या ॲड्रेस बारवर www.gmail.com असे टाईप करावे. आपल्यासमोर जीमेलची वेबसाईट ओपन होईल. जर आपले अकाउंट ऑलरेडी क्रिएट असेल तर ईमेल आयडी टाईप करावा व नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करावे व त्यानंतर पासवर्ड एंटर करून साइन इन या ऑप्शनवर क्लिक करावे. जर आपले अकाउंट नसेल तर क्रिएट अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. त्यात प्रथम आपले फर्स्ट नेम आणि लास्ट नेम एंटर करावे. त्यानंतर आपल्याला हवा असणारा युजर नेम म्हणजेच ईमेल आयडी टाईप करावा. उदाहरणार्थ abc.pune123. समजा आपण टाईप केलेले युजर नेम ऑलरेडी एखाद्या व्यक्तीने तयार केलेले असेल तर आपल्याला त्या ऑप्शनच्या खाली समवन ऑलरेडी हॅज दॅट युजर नेम, ट्राय अनदर असा मेसेज रेड कलर मध्ये दिसेल आणि त्याखाली आपल्याला जीमेल कडून काही सजेस्टिव्ह युजर नेम्स पण दिसतील. त्यातील युजर नेम आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर क्रिएट अ पासवर्ड या टेक्स्ट बॉक्समध्ये पासवर्ड टाईप करावा. त्याचबरोबर त्याच्या डाव्या बाजूला पासवर्डची स्ट्रेंथ पण दिसते. ती साधारण वीक, गुड किंवा स्ट्रॉंग या स्वरूपात दिसते. जीमेल कमीत कमी 8 कॅरेक्टर असलेला पासवर्ड ॲक्सेप्ट करतो. त्यानंतर कन्फर्म युअर पासवर्डच्या टेक्स्ट बॉक्समध्ये पुन्हा तोच पासवर्ड टाईप करावा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाईप करावी. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करावे व आपला मोबाईल नंबर एंटर करावा. त्यानंतर आपला जीमेल किंवा दुसऱ्या ईमेल सर्व्हिसचा ईमेल आयडी असेल तर तो टाईप करावा. त्याखाली प्रूव्ह यू आर नॉट रोबोट या ऑप्शनमध्ये आपल्याला चित्राच्या स्वरूपात एक व्हेरिफिकेशन कोड दिला जातो. तो त्याच्या खाली दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये जसाच्या तसा टाईप करावा. हा कोड ऑप्शनल आहे, म्हणजे हा कोड आपण स्किप करू शकतो. त्यासाठी स्किप दिस व्हेरिफिकेशन वर क्लिक करावे. त्यानंतर लोकेशन सिलेक्ट करावे व त्यानंतर गुगल सर्व्हिसच्या टर्म्स अँड पॉलिसीज वाचाव्या आणि त्या पॉलिसी मान्य असतील तर आय ॲग्री टू द गुगल टर्म्स ऑफ सर्व्हिस अँड प्रायव्हसी पॉलिसी या ऑप्शनवर क्लिक करावे व त्यानंतर नेक्स्ट स्टेप या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर आपल्या मोबाईल फोनवर गुगल कडून एक मेसेज येतो. त्यात व्हेरिफिकेशन कोड असतो. तो टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करून नेक्स्ट स्टेप या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर आपल्यासमोर हा स्क्रीन ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला आपला ईमेल आयडी पण दिसतो. त्यामध्ये आपल्याला कंटिन्यू टू जीमेल हा ऑप्शन दिसतो, त्यावर क्लिक करावे. त्यानंतर आपला ईमेल आयडी हा वापरण्यासाठी तयार आहे असा मेसेज दिसतो. त्याखाली आपल्याला गो टू जीमेल असा ऑप्शन दिसतो, त्यावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्यासमोर आपल्या ईमेल अकाउंटची मेन विंडो ओपन होते. त्या विंडोच्या डाव्या बाजूला आपल्याला कंपोज, इनबॉक्स, स्टार्ड, सेंड मेल व ड्राफ्ट्स असे ऑप्शन दिसतात. आपल्याला जे मेल येतात ते इनबॉक्समध्ये आपल्याला बघायला मिळतात. इनबॉक्स समोर आपल्याला जो नंबर बघायला मिळतो तो आपण न वाचलेल्या मेलचा असतो. प्रत्येक मेल समोर एक स्टार दिसतो.
त्यावर क्लिक केल्यावर तो स्टार येलो कलरने हायलाइट होतो व आपण स्टार्ड ऑप्शनवर क्लिक केल्यावर तोच मेल आपल्याला बघायला मिळतो. स्टार्ड ऑप्शनच्या खाली आपल्याला सेंट मेल ऑप्शन दिसतो. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर आपण जे मेल दुसऱ्याला सेंड केलेले आहेत ते बघायला मिळतात. सेंट मेल खाली आपल्याला ड्राफ्ट्स हा ऑप्शन दिसतो. आपण जे मेल कंपोज केलेले आहेत पण सेंड केलेले नाही ते मेल आपल्याला ड्राफ्ट्स मध्ये दिसतात. समजा आपल्याला नवीन मेल तयार करून जर कोणाला सेंड करायचा असल्यास कंपोज या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर आपल्या समोर न्यू मेसेजची विंडो ओपन होईल. त्यामधील टू च्या टेक्स्ट बॉक्स मध्ये ज्या व्यक्तीला मेल सेंड करायचा आहे त्याचा मेल आयडी टाईप करावा. जर आपल्याला एकापेक्षा जास्त लोकांना मेल सेंड करायचा असल्यास प्रत्येक मेल आयडी टाईप करून त्यापुढे कॉमा द्यावा. टू च्या टेक्स्ट बॉक्सच्या शेवटी आपल्याला सीसी व बीसीसी हे ऑप्शन दिसतात. सीसी म्हणजे कार्बन कॉपी आणि बीसीसी म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी होय. सीसीच्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपण ज्याचा ईमेल आयडी टाईप करू त्या व्यक्तीला पण ईमेल जाणार आहे. यामध्ये ज्याला कार्बन कॉपी सेंड करत आहोत त्याला समजते की ओरिजिनल कॉपी कोणाला सेंड केली आहे व ज्याला ओरिजिनल कॉपी सेंड केली आहे त्याला पण समजते की कार्बन कॉपी कोणाला सेंड केली आहे. बीसीसीच्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपण ज्याचा ईमेल आयडी देऊ त्याला पण मेल सेंड होतो. पण यामध्ये ओरिजिनल मेल ज्याला सेंड केला आहे त्याला मात्र कळत नाही की बीसीसी कोणाला सेंड केली आहे. पण बीसीसी मधून ज्याला मेल सेंड केला आहे त्या व्यक्तीला समजते की ओरिजिनल मेल कोणाला सेंड केला आहे. त्यानंतर सब्जेक्टच्या टेक्स्ट बॉक्समध्ये सब्जेक्ट टाईप करावा. सब्जेक्टच्या खाली असणाऱ्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपण मेल टाईप करावा. जर आपल्याला मेल बरोबर काही फाईल सेंड करायच्या असतील तर ती पण सेंड करू शकतो. त्याला अटॅचमेंट असे म्हणतात. यासाठी यूपिन ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर ओपनचा डायलॉग बॉक्स येतो व त्यातून आपल्याला हवी ती फाईल सिलेक्ट करून नंतर ओपन या ऑप्शनवर क्लिक करावे. ती फाईल अटॅच होताना दिसेल. आपण एका वेळेस जास्तीत जास्त 25 MB एवढ्या साईजची फाईल अटॅचमेंट म्हणून सेंड करू शकतो. त्यानंतर सेंड ऑप्शनवर क्लिक करावे. मेल सेंड होईल व तो मेल आपल्याला सेंड मेल मध्ये दिसेल. जर आपल्याला तयार केलेला मेल हा ड्राफ्ट मध्ये सेव्ह करायचा असेल तर क्लोज ऑप्शनवर क्लिक करावे. तयार केलेला मेल ड्राफ्ट मध्ये सेव्ह होईल. किंवा तयार केलेला मेल हा डिलीट करायचा असल्यास डिलीट ऑप्शनवर क्लिक करावे म्हणजे तयार केलेला मेल डिलीट होईल. कोणताही मेल जर आपल्याला रीड करायचा असेल तर त्या मेलवर क्लिक करावे. तो मेल ओपन होईल. आपल्याला प्रत्येक मेलच्या खाली रिप्लाय आणि फॉरवर्ड असे 2 ऑप्शन्स बघायला मिळतात. जर आपल्याला आलेल्या मेलला रिप्लाय करायचा असल्यास रिप्लाय ऑप्शनवर क्लिक करावे. रिप्लाय ऑप्शन वर क्लिक केल्यावर आपल्या समोर रिप्लायची विंडो ओपन होते. त्यामध्ये आपल्याला ज्याच्याकडून मेल आला आहे तो मेल आयडी दिसतो व खाली आपल्याला जो रिप्लाय मेल द्यायचा आहे तो टाईप करावा व सेंड ऑप्शनवर क्लिक करावे. आपला रिप्लाय मेल सेंड होतो. जर आपल्याला आलेला मेल हा फॉरवर्ड करायचा असल्यास फॉरवर्ड या ऑप्शनवर क्लिक करावे. फॉरवर्ड ऑप्शनवर क्लिक केल्यावर आपल्या समोर फॉरवर्डची विंडो ओपन होते. त्यात टू च्या टेक्स्ट बॉक्समध्ये ज्याला मेल सेंड करायचा आहे त्याचा मेल आयडी टाईप करावा. या टेक्स्ट बॉक्सच्या पुढे असलेले सीसी व बीसीसी हे ऑप्शन पण यूज करू शकतो. त्यानंतर त्याखाली आपल्याला आलेला मेल दिसेल. त्यामध्ये आपल्याला पाहिजे असेल तर ॲडिशनल मेसेज पण टाईप करता येतो किंवा आलेल्या मेलमध्ये पण चेंजेस करू शकतो व त्यानंतर सेंड ऑप्शनवर क्लिक करावे. मेल फॉरवर्ड होईल. जर आपल्याला मेल डिलीट करायचा असेल तर प्रत्येक मेल समोर आपल्याला चेकबॉक्स दिसतो. त्यावर क्लिक करावे व डिलीट ऑप्शनवर क्लिक करावे. सिलेक्ट केलेला मेल डिलीट होईल. आपल्याला जर आपण सेंड करत असलेल्या प्रत्येक मेल सोबत आपली सिग्नेचर सेंड करायची असेल तर सेटिंग्ज ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर एक लिस्ट ओपन होईल. त्यातील सेटिंग्ज ऑप्शनवर क्लिक करावे.
क्लिक केल्यावर आपल्या समोर आपल्या अकाउंटच्या सेटिंग्सचे सर्व ऑप्शन्स दिसतील. त्यात जनरल ऑप्शन मध्ये सिग्नेचर हा ऑप्शन आहे. त्यात नो सिग्नेचर असा ऑप्शन असतो. त्यावर क्लिक केले की आपली सिग्नेचर दिसत नाही आणि त्याच्या खालच्या बटनवर क्लिक केल्यावर त्याच्या शेजारी टेक्स्ट बॉक्स ओपन होतो. त्यात आपण आपली सिग्नेचर टाईप करू शकतो किंवा एखादे चित्र जर आपल्याला आपले सिग्नेचर म्हणून ठेवायचे असेल तर इन्सर्ट इमेज या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर जी इमेज हवी आहे तो पाथ टाईप करावा व ओके बटनवर क्लिक करावे. आता अकाउंट मधून साइन आउट करायचे असेल तर त्यासाठी वरील उजव्या बाजूच्या कोपऱ्यात आपल्या रंगाचे सर्कल दिसते किंवा आपला ईमेल आयडी दिसतो. त्यावर क्लिक करावे. त्यातील साइन आउट ऑप्शनवर क्लिक करावे. परत आपल्या समोर जीमेलची होम विंडो ओपन होते. म्हणजे आपण आपल्या जीमेल अकाउंट मधून साइन आउट होतो. जीमेलच्या या लेक्चर मध्ये आपण जीमेल विषयीची माहिती, जीमेलचे अकाउंट कसे क्रिएट करावे व ते कसे यूज